नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7च्या क्राईम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर. चोपड्यात 13 किलो गांजासह 2,44,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर LCB आणि ग्रामीण पोलीस स्टेशनची ही संयुक्त कारवाई आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि LCB आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सापळा रचला असता चोपड्याकडून धरणगाव रस्त्याकडे ज्युपिटर स्कूटीवरती प्लास्टिक पिशवीमधून गांजा वाहतूक करताना आढळून आलाय. तर सदर गांजा 13 किलो आणि ज्युपिटर स्कूटी असा 2,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी ही माहिती दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी आणि त्यांचा स्टाफ यांना एक इसम आपला चोपडा बाजूकडून निमगावान या रस्त्याने गांजाची वाहतूक करत असल्याबद्दलची एक माहिती मिळाली होती. ती माहिती मिळताच त्यांनी ती माहिती आपले ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कळवली. कावेरी मॅडम आणि LCBचा स्टाफ यांनी संयुक्तरित्या ट्रॅप लावला आणि निमगव्हाण गावाच्या जवळ साधारण रात्री 11:15 वाजता एक इसम ज्युपिटर मोटारसायकलवर ज्युपिटर स्कूटी त्याच्यावर जाताना त्यांना मिळाला. जशी माहिती मिळाली होती त्यावर थांबवलं, त्याची झडती घेतली. त्या गाडीच्या डिक्कीमध्ये साधारण आम्हाला 13.5 किलो गांजा, 1,34,000 रुपये गांजाची किंमत आहे. ती गाडी आणि त्याच्याजवळचा मोबाईल असा एकूण टोटल 2,44,000चा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेला आहे. त्याला अटक केलेली आहे. त्याला कोर्टात नेऊन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी गांजा कुठून आणला, कुणाला देणार होता याच्याबद्दलचा आम्ही तपास करत आहोत. जळगावच्या शाहू नगरात छापा टाकून जळगाव शहर पोलिसांनी MD ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. तर जळगावच्या शाहू नगरात MD ड्रग्जची एका तरुणाकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काल रात्री छापा टाकून कारवाई केली असून MD ड्रग्ज विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती या तरुणाला अटक केली आहे. या अटकेतील सरफराज जावेद भिस्ती याच्याकडून 5,34,000 एवढे किमतीचे 53 ग्रॅम 40 मिलीग्रॅम एवढे MD ड्रग्ज हस्तगत करण्यात आले.